नमस्कार विद्यार्थी मित्रांनो, परत एकदा आपलं स्वागत आहे. घे भरारी तू या यूट्यूब चॅनलवरती. तर मित्रांनो, आज आपण पाहणार आहोत महाज्योतीची एक योजना आहे मित्रांनो. ही जी महाज्योती ही जी काही संस्था आहे, स्वयंसेवी संस्था, ही महाराष्ट्र शासनाद्वारे चालवली जाते मित्रांनो. जे विद्यार्थी OBC असतील, विजय असतील किंवा NTचे असतील किंवा SBCचे असतील, या विद्यार्थ्यांसाठी ही राबवली जाते. तर मित्रांनो, जे नुकतेच आता नेमकेच 10वी पास आउट झालेले आहेत, निकाल लागून बराच दिवस झालेला आहे. आता तुमचं कोणत्या फॅकल्टीला तुम्ही ॲडमिशन करताय, या संदर्भात आता तुम्हाला मी इथे सांगणार आहे. जर तुम्ही सायन्सला ॲडमिशन घेणार असाल, तर तुमच्यासाठी एक खास चांगली न्यूज आहे. कारण की तुम्ही सायन्सला ॲडमिशन घेणार असाल, तर तुमच्यासाठी नीट UGC असेल किंवा महाराष्ट्र सेट असेल, या परीक्षेच्या तयारी करण्यासाठी तुम्हाला एक महाराष्ट्र शासनाद्वारे टॅब भेटतो. तो टॅब कशा पद्धतीने घ्यायचा, यामध्ये तुम्हाला मी डिटेल्समध्ये माहिती सांगतो. तर चला मित्रांनो, व्हिडिओला सुरुवात करूयात. आणि त्याआधी अजून थोडं सांगतो मित्रांनो, तुम्ही नवीन असाल तर आपल्या चॅनलला सबस्क्राईब करून ठेवा. जास्त काय अपेक्षा नाही मित्रांनो, जास्तीत जास्त आपल्या व्हिडिओला लाईक करा आणि आपल्या मित्रमैत्रिणींना शेअर करा. तर मित्रांनो, या ठिकाणी तुम्हाला काय करायचं आहे, या ठिकाणी इथे पाहू शकता तुम्ही गुगलमध्ये गुगलमध्ये तुम्हाला सुरुवातीला महाज्योती टाईप करायचं आहे. महाज्योती टाईप केल्याच्या नंतर तुमच्यासमोर एक अशा पद्धतीचा इंटरफेस येईल. या ठिकाणी पाहू शकता महाज्योती ज्ञानदीप स्मतेचा आहे. या ठिकाणी तुम्हाला क्लिक करायचं आहे. अशा पद्धतीने क्लिक केल्याच्या नंतर तुमच्यासमोर परत एक अशा पद्धतीचा एक इंटरफेस येईल. तर या ठिकाणी तुम्ही पाहू शकता, इथं विविध त्यांचे हे दिलेलं आहे, त्यांच्याविषयी थोडीशी माहिती दिलेली आहे. या ठिकाणी तुम्हाला इथे कुठे नाही क्लिक करायचं आहे, तर सरळ या 3 रेषेवरती तुम्हाला क्लिक करायचं आहे. या ठिकाणी इथे 3 रेषा पाहू शकता तुम्ही, यावरती तुम्हाला क्लिक करायचं आहे. यावरती क्लिक केल्याच्या नंतर तुमच्यासमोर परत एक अशा पद्धतीचा एक इंटरफेस ओपन होईल. तर या ठिकाणी तुम्ही इथे पाहू शकता, इथे नोटीस बोर्ड नावाचं ऑप्शन आहे. स्कीमच्या खाली नोटीस बोर्ड नावाचं एक ऑप्शन आहे, यावरती क्लिक करायचं आहे. यावरती क्लिक केल्याच्या नंतर परत एक तुमच्यासमोर एक अशा पद्धतीचा इंटरफेस येईल. या ठिकाणी इथे पाहू शकता नोटीस बोर्ड आहे. ऑटोमॅटिकली या ठिकाणी त्यावरती क्लिक केल्याच्या नंतर अशा पद्धतीचे या ठिकाणी ओपन झालेलं आहे. तर मित्रांनो, या ठिकाणी विविध काही योजना महाज्योती तर्फे राबवल्या जातात, त्या या ठिकाणी इथे दाखवलेल्या आहेत. या ठिकाणी तुम्ही इथे पाहू शकता. तर मित्रांनो, हे जे DG असेल, NEET असेल किंवा MHT सेट 2025-27 असेल, यांच्या पूर्वपरीक्षेसाठी ऑनलाईन अर्ज करण्यासाठी प्रशिक्षणासाठी संबंधित विद्यार्थ्यांना सूचना दिलेली आहेत. आपल्याला सूचना नाही पाहायची, तर आपल्याला त्यामध्ये कोणत्या कोणत्या सवलती आहेत याविषयी आपल्याला जाणून घ्यायचं. सूचना आपण शेवटी पाहू. तर मित्रांनो, या ठिकाणी काय सांगण्यात आलेलं आहे, हे MBAचं असेल. या ठिकाणी दिलेलं आहे MBA जे विद्यार्थी परीक्षा दिली होती. आपला एक व्हिडिओ होता, त्याआधी टाकला होता, तुम्ही चॅनलवरती पाहिला असेल. ज्यांनी फॉर्म भरला आहे त्यांचे निवड यादी लागलेली आहे. तर आपल्याला महत्त्वाचं पाहायचं आहे, आपल्याला या संदर्भात आता आपल्याला चर्चा करायची आहे. तर चला मित्रांनो, शेवटपर्यंत व्हिडिओ पहा. कारण कसं आहे मित्रांनो, यामध्ये मी तुम्हाला सर्व डिटेल्समध्ये सांगणार आहे. फॉर्म कसा भरायचा याविषयी पण माहिती सांगणार आहे. तर या ठिकाणी तुम्ही इथे पाहू शकता मित्रांनो, या ठिकाणी बघा, ॲप्लिकेशन फॉर फॉर्म GEE असेल, NEET असेल, MHT CET असेल, ट्रेनिंग 2025-27 असं दिलेलं आहे. या ठिकाणी बघा, जाहिरात आली होती, ही म्हणजे यांच्याविषयी ट्रेनिंगच्या ॲप्लिकेशनचं फॉर्म कधीपासून सुटले होते, तर 15/5/2025 पासून सुटले होते. आता यावरती क्लिक हेअरवरती आपल्याला क्लिक करायचं आहे आणि सर्व काही डिटेल्सपणे जाणून घ्यायचं आहे. तर मित्रांनो, या क्लिक हेअरवरती क्लिक केल्याच्या नंतर तुमच्यासमोर परत एक अशा पद्धतीचा इंटरफेस येईल. तर या ठिकाणी इथे पाहू शकता तुम्ही, जर तुमचे 10वीला किती मार्क 60% असतील, जे ग्रामीण भागातले आहेत त्यांच्यासाठी 60% आणि जे शहरी भागातले आहेत त्यांच्यासाठी किमान किती 70% गुण घेणं आवश्यक आहे. कितवी 10वीला, ज्यांनी सायन्स फॅकल्टी घेणार आहेत त्यांच्यासाठी. तर मित्रांनो, या ठिकाणी इथे पाहू शकता, इथं परिपत्रक दिलेलं आहे आणि रजिस्ट्रेशन लिंक दिलेली आहे. तर तुम्हाला फक्त परिपत्रकावरती क्लिक करायचं आहे. परिपत्रकावरती क्लिक करून आपल्याला आता फक्त जाणून घ्यायचं आहे, त्यासाठी मी परिपत्रकावर क्लिक केलेलं आहे. तर या ठिकाणी इथे पाहू शकता काय देण्यात आलेलं आहे बघा. तर याच्या पूर्वपरीक्षेच्या जे काही महाराष्ट्र राज्यातील इतर मागास वर्ग, भटक्या जमाती, विमुक्त जमाती, तर भटक्या जाती, विमुक्त जमाती तसेच विशेष मागास प्रवर्गातील विद्यार्थ्यांना महाज्योती मार्फत जीचे असेल, नीटचे असेल किंवा महाराष्ट्र सेटची जी काही बॅच असेल
25-27च्या पूर्व परीक्षेमार्फत मोफत आहे. मित्रांनो, महत्त्वाचं म्हणजे मोफत आहे. ही ऑनलाईन पद्धतीने प्रशिक्षण देण्यात येत आहे. त्याकरता इच्छुक विद्यार्थ्यांकडून ऑनलाईन पद्धतीने अर्ज मागविण्यात येत आहेत. तर मित्रांनो, ही ऑनलाईन आहे, ऑफलाईन नाही आहे. त्यामुळे ही ऑनलाईन परीक्षेचे फॉर्म पण ऑनलाईन आहेत आणि त्याचं प्रशिक्षण पण देण्याची पद्धत जी आहे ती सर्व काही ऑनलाईनच आहे. तर या ठिकाणी त्यांनी अर्ज मागवलेत आहेत. तर महाज्योती ऑनलाईन प्रशिक्षणासाठी तुम्हाला इथे पाहू शकता मोफत टॅब आणि 6 GB इंटरनेट डेटा देण्यात येणार आहे. पर पर डे देण्यात येणार आहे. इथं पाहू शकता 6 GB डे दिलेला आहे. याचा अर्थ पर डे तुम्हाला इंटरनेट किती 6 GB इंटरनेट भेटेल. सोबत मोफत टॅब देणार आहेत तुम्हाला. आणि 6 GB इंटरनेटमध्ये तुम्हाला ते जे तुम्ही काही या ठिकाणी जे निवडलं आहे ते फॉर्म भरताना त्यापैकी तुम्हाला ऑनलाईन लेक्चर त्यामध्ये असतील. त्यामुळे हे त्यांच्याकडून शासनाकडून भेटण्यात आलेलं आहे. टॅब आणि इंटरनेट तुम्हाला भेटेल पर डे 6 GB. तर आता यांच्यासाठी लाभार्थ्याची पात्रता यादी म्हणजे योजनेच्या लाभार्थ्यासाठी पात्रता काय आहेत लाभासाठी. तर मित्रांनो, या ठिकाणी बघा इथे इथे बघा महाराष्ट्र शासनाचा रहिवासी असावा पहिली अट. त्यानंतर विद्यार्थी इतर मागासवर्ग, विमुक्त जाती, भटक्या जमाती तसेच विशेष मागास प्रवर्गातील असावा किंवा असावी. तसेच विद्यार्थी नॉन क्रिमिनल उत्पन्न गटातील असावा. त्यानंतर सन 2025मध्ये इयत्ता 10वीची परीक्षा उत्तीर्ण झालेला विद्यार्थी सदर प्रशिक्षणाचा लाभार्थीसाठी पात्र राहील. लाभार्थी तर विद्यार्थ्यांनी हा विज्ञान शाखेत प्रवेश घेतलेला असावा. याबाबत कागदपत्रे स्पष्ट व स्वच्छ दिसतील असे जोडणे आवश्यक आहे. तर बघा, विज्ञान शाखेत तुमचा प्रवेश असावा असं त्यांनी सांगितलेलं आहे. पुढे काय म्हणलेलं आहे बघा, या ठिकाणी विद्यार्थ्याची निवड ही त्यांच्या इयत्ता 10वीच्या परीक्षेच्या प्राप्त टक्केवारीनुसार आणि त्यानुसार अजून कुठला सामाजिक प्रवर्ग व समांतर आरक्षणानुसार करण्यात येणार आहे. फक्त 10वीच्याच मार्क टक्केवारीवर असलं असं नाही, ज्याची आणि पुन्हा सामाजिक प्रवर्गानुसार आहे. त्यामुळे त्यांनी सांगितलेलं आहे अगोदरच, ग्रामीण असेल तर 60% आणि शहरी असेल तर 70%. तर अर्ज करण्यासाठी आवश्यक कागदपत्रे कोणती आहेत तर मित्रांनो, त्यासाठी आधार कार्ड लागतं. पुढील पुढील व मागील बाजू दोन्ही पण त्या ठिकाणी अपलोड करायचे आहेत. रहिवासीचा दाखला लागतो. त्यानंतर जातीचं प्रमाणपत्र लागतं. त्यानंतर तुम्हाला नॉन क्रिमिनल असावं तुमच्याकडं. त्यानंतर 10वीचं प्रमाणपत्र, तुमची गुणपत्रिका. त्यानंतर 11वी विज्ञान शाखेत प्रवेश घेतल्याचा दाखला, बोनाफाईड सर्टिफिकेट व प्रवेश पावती तुम्हाला लागते. तर त्यानंतर दिव्यांग असेल तर दिव्यांगाचा दाखला. त्यानंतर अनाथ असेल तर अनाथाचा दाखला. त्यानंतर पुढे काय या ठिकाणी इथे पाहू शकता आरक्षण दिलेलं आहे. सामाजिक प्रवर्ग व समांतर आरक्षण देण्यात आलेलं आहे इथे पुढीलप्रमाणे. तर इतर मागास वर्ग जे आहेत ओबीसी त्यांच्यासाठी 59% दिलेलं आहे. विमुक्त जाती ए असेल त्यांच्यासाठी 10% आहे. त्यानंतर भटक्या जमाती ब असेल त्यांच्यासाठी 8% आहे. म्हणजे NT-B साठी 8% आहे आरक्षण. म्हणजे टक्केवारी राखीव त्या प्रवर्गातून त्या ठिकाणी. तर NTC-साठी 11% आहे. भटक्या जमातीसाठी भटक्या जमाती म्हणजे NT-D-साठी 6% आहे. विशेष मागास प्रवर्ग आहे SBC त्यांच्यासाठी 6% आहे. असं हे एकूण 100% केलेलं आहे. म्हणजे मित्रांनो, या ठिकाणी जे टक्केवारीचा जो मुद्दा आहे तुम्ही इथे दिलेला आहे बघा. म्हणजे जेवढे विद्यार्थी त्यांनी घ्यायचे ठरवले, त्या मुलांना टॅब देण्याचं ठरवलं, त्यांच्या याच्यानुसार फॉर्मनुसार अर्जानुसार ते या ठिकाणी आरक्षण देणार आहेत. आरक्षण म्हणजे ते याच्यानुसार किती देणार आहेत त्याला मुलांना टॅब वाटणार आहे त्या ठिकाणी दिलेलं आहे. त्यानंतर या ठिकाणी प्रवर्गनिहाय महिलांसाठी किती 30% जागा आरक्षित आहेत. दिव्यांगासाठी 4% आहेत आणि जे अनाथ आहेत त्यांच्यासाठी 1% जागा आरक्षित आहे. तर अर्ज कसा करावा या ठिकाणी दिलेला आहे. मी जसं तुम्हाला नोटीस बोर्डावरती येऊन ही नोटीस वाचून दाखवली, तशाच पद्धतीने तुम्हाला जायचं आहे. बघा इथे महाज्योतीच्या संकेतस्थळावरती जाऊन नोटीस बोर्ड हे मी तुम्हाला सांगेल. डायरेक्टली फॉर्म कसा भरायचा लिंक सगळं तुम्हाला सांगतोय. तर मित्रांनो, या ठिकाणी अटी आणि शर्ती दिलेल्या आहेत. अटी आणि शर्ती काय सांगल्यात, अर्ज करण्याची अंतिम तारीख 31/5/2025 आहे. असं तुम्हाला म्हणजे आता या ठिकाणी दिलं होतं, पण आता तारीख वाढवलेली आहे. त्याच्यासाठी ते नोटिफिकेशन काढलेलं आहे. त्याच वेळेस फॉर्म मी हे व्हिडिओ बनवणार होतो, तुमच्यासाठी सांगणार होतो. पण त्यावेळेस काही कामानिमित्त मला तो नाही करता आला. पण आता जवळपास त्यांनी 1 महिन्याची मुदतवाढ दिलेली आहे म्हणून काढला. कारण त्यावेळेस नेमकाच निकाल लागला होता मुलांचा आणि त्यांनी निकाल लागून प्रवेश मुलांचे अजून कंप्लीट नाही झालेले आहेत. काही जणांचे पेंडिंगमध्ये आहेत, काही जणांनी आत्ता कुठं रजिस्ट्रेशन केलेलं आहे, तर काही जणांनी आता फॉर्म काही जणांचं होत आलेलं आहे ॲडमिशन. अंतिम टप्प्यात आहे. तर त्याच्यामुळे सर्वांचं नाही झालं. काही जण
त्यापासून वंचित आहेत. त्याच्यामुळेच त्यांनी डबल एक नोटिफिकेशन काढलेलं आहे आणि त्या नोटिफिकेशनमध्ये तारीख वाढवून दिलेली आहे. ती तारीख कोणती आहे मी सांगतो शेवटी तुम्हाला, पण आता हे इथं पाहून घ्या. तर तुम्हाला या ठिकाणी पोस्ट किंवा ईमेलद्वारे तुमचा अर्ज स्वीकारला जाणार नाही असं सांगण्यात आले. जाहिरात रद्द करणे, मुदतवाढ देणे, अर्ज नाकारणे व स्वीकारणे तसेच निवडीची जी काही पद्धत आहे ती बदल करणे याबाबत सर्व अधिकार व्यवस्थापकीय संचालक कोणाचे असतील तर महाज्योतीचे राहतील असं सांगण्यात आलेलं आहे. कोणत्याही माध्यमातून व अंतिम निवड प्रक्रियेत दरम्यान किंवा प्रशिक्षणाच्या कोणत्याही टप्प्यावर उमेदवारांनी सादर केलेली माहिती जर ही जी काही माहिती असेल, ही माहिती जर चुकीची, दोषपूर्ण किंवा दिशाभूल करणारी असल्यास विद्यार्थ्याची निवड कशी करण्यात येईल? रद्द करण्यात येईल. त्यामुळे जी माहिती खरी आहे तीच माहिती तुम्ही द्या त्या ठिकाणी. आणि अजून काय सांगण्यात आलेलं आहे, अर्ज भरताना काही अडचण आल्यास तुम्हाला या ठिकाणी नंबर दिलेला आहे त्यांचा महाज्योतीचा, या ठिकाणी तुम्ही संपर्क साधू शकता. तर पुढे काय दिलेलं आहे मित्रांनो, पुढे पाहूया. तर काही या ठिकाणी असं नाही, अशा पद्धतीची माहिती होती. तर तुम्हाला मित्रांनो या ठिकाणी फक्त आता तुम्हाला सांगायचं आहे तर अर्ज कसा करावा याविषयी मी तुम्हाला सांगतोय. तर चला मित्रांनो, थोडंसं आता अशाच पद्धतीने आल्याच्या नंतर तुम्हाला बॅक यायचं आहे. बॅक येण्यासाठी असा केल्याच्या नंतर या ठिकाणी रजिस्ट्रेशन लिंक आहे. आता तुम्हाला नंतर सांगतोय ती याची कोणती किती तारीख वाढली आहे ती. कारण सध्या आता आपण या पेजवरती आहोत तर हेच करून घेऊ आधी. रजिस्ट्रेशन लिंकवरती यायचं आहे. रजिस्ट्रेशन लिंकवरती क्लिक करायचं आहे. क्लिक केल्याच्यानंतर तुमच्यासमोर एक अशा पद्धतीचा इंटरफेस येईल. या ठिकाणी मी माझा नंबर टाकतोय. तुम्हाला काही अडचण आली असेल तर तुम्ही मला SMS करू शकता. WhatsAppवरती मेसेज करा. मी तुमचे समाधान करेल. म्हणजे तुम्हाला जे काही फॉर्म भरताना जर अडचणी येत असतील तर त्याविषयी मी तुम्हाला नक्कीच समस्येचं तुमच्या समाधान करेल. फक्त WhatsApp करा. अशा पद्धतीचा हे माझा नंबर आहे. तुम्ही ते पाहू शकता. यावरती सबमिटवरती क्लिक करायचं आहे. या ठिकाणी तुमचा नंबर टाकायचा आहे तुम्हाला. तुम्हाला या ठिकाणी तुमचा नंबर टाकल्याच्यानंतर या सबमिट बटनावरती क्लिक करायचं आहे. सबमिट बटनावरती क्लिक केल्याच्यानंतर तुमच्यासमोर परत एक अशा पद्धतीचा इंटरफेस येईल. या ठिकाणी तुम्हाला काय करायचं आहे, एक OTP टाकायचा आहे. या ठिकाणी इथे पाहू शकता तुम्ही, इथे दिलेलं आहे ॲप्लिकेशन फॉर GE असेल किंवा NEET असेल किंवा MSCET जे काही ट्रेनिंगचं असेल ते दिलेलं आहे या ठिकाणी. आता अशा पद्धतीने केल्याच्यानंतर आपल्या नंबरवरती एक OTP येईल. तो OTP इथं टाकायचा आहे आणि खालच्या सबमिट बटनावरती क्लिक करायचं आहे. तर मित्रांनो, मी या ठिकाणी OTP आलेला आहे, OTP टाकतोय. या सबमिट बटनावरती क्लिक करतोय. सबमिट बटनावरती क्लिक केल्याच्या नंतर या ठिकाणी इथे पाहू शकता तुम्ही. तर या ठिकाणी तुम्हाला इथे पर्सनल डिटेल्स दिलेलं आहे. पर्सनल डिटेल्सवरती आल्याच्या नंतर इथं अप्लाइड फॉर्म दिलेला आहे. इथं तुम्ही GE वरती क्लिक करू शकता किंवा तुम्ही NEET करणार असाल किंवा MHT CET करणार असाल तर या ठिकाणी तुम्हाला जे करायचं आहे त्या ठिकाणी या ठिकाणी इथे क्लिक करायचं आहे. असं क्लिक केल्याच्या नंतर या ठिकाणी तुम्ही इथे पाहू शकता अशा पद्धतीने हे झालेलं आहे सेट. तर या ठिकाणी तुम्हाला ॲप्लिकेशन फुल नेम टाकायचं आहे. ज्यांनी ॲप्लिकेशन करणार आहेत, ज्यांनी सायन्सला ॲडमिशन घेतलेलं आहे त्याच विद्यार्थ्यांनी इथं करायचं आहे. तर इथं पहिलं नाव टाकायचं, इथं मिडल नाव आणि इथं तुमचं लास्ट सरनेम टाकायचं आहे तुम्हाला. त्यानंतर तुमच्या इथं वडिलांचं नाव टाकायचं आहे. वडिलांचं नाव टाकायचं आहे. वडील असतील तर वडील, नसतील तर म्हणजे वडील असतील तर म्हणजे किंवा तुमची देखभाल जे करते त्यांची इथं नाव टाकायचं आहे. अनाथ असेल तर त्यांचं देखभाल जे करते त्यांचं इथं नाव टाकायचं आहे. तुम्ही जेंडर जे आहे ते इथं असं टाकायचं आहे. त्यानंतर इथं डेट ऑफ बर्थ आहे. तुम्हाला डेट ऑफ बर्थ टाकताना इथे कुठेही जरी क्लिक केलं तर तुम्हाला या ठिकाणी काहीच येणार नाही, असं क्लिक केलं तरी. फक्त या ठिकाणी तुम्हाला इथे क्लिक करायचं आहे. या ठिकाणी इथे पाहू शकता तुम्ही एक अशा पद्धतीचं तुम्हाला एक हे दिसते सिम्बॉल थोडासा. त्या ठिकाणी तुम्हाला क्लिक करायचं आहे. त्या ठिकाणी क्लिक केल्याच्यानंतर तुमच्यासमोर एक अशा पद्धतीचा इंटरफेस येईल. या ठिकाणी तुम्हाला जन्म डेट टाकायची आहे. या ठिकाणी तुम्ही अजून नंतर पुढे आल्याच्यानंतर या ठिकाणी तुम्ही ऑर्फन असाल तर म्हणजेच अनाथ असाल तर तुम्ही करू शकता. येस. आणि इथं कुठल्या प्रकारात अनाथ आहात, ते संस्थात्मक आहात की संस्थाबाह्य आहात यावरती क्लिक करायचं आहे. त्यानंतर डिसेबिलिटी असेल तुम्ही तर येस करायचं आहे आणि नसेल तर नो करायचं आहे. तर या ठिकाणी तुम्ही इथे कोणत्या प्रकारात डिसेबिलिटी आहे तुमची ते तुम्ही या ठिकाणी टाकू शकता. त्यानंतर तुम्हाला काय करायचं आहे, पुढे आल्याच्यानंतर या ठिकाणी सोशल कॅटेगरी तुमची कोणती आहे या ठिकाणी इथे टाकायची आहे आणि इथे कास्ट टाकायची आहे. आता सोशल कॅटेगरीवरती क्लिक करण्यासाठी जसं जन्म डेटवर सांगितलं होतं तुम्हाला तसंच इथे क्लिक करायचं आहे. त्यासाठी यावरती क्लिक केल्याच्यानंतर तुमच्यासमोर एक असं तुमचे जे काही सोशल कॅटेगरी असेल ती इथे
ती इथे तुम्हाला हे होईल दिसेल. त्या ठिकाणी इथे क्लिक केल्याच्यानंतर तुम्हाला अशी पद्धतीची सोशल कॅटेगरी दिसेल आणि यावरती जर तुम्ही ओबीसी क्लिक केलं किंवा तुमची जी आहे ती सोशल कॅटेगरी क्लिक केल्याच्यानंतर या ठिकाणी कास्टवरती यायचं आहे. कास्टवरती जे तुमची आहे या ठिकाणी इथे तुम्हाला क्लिक करायचं आहे. तर त्यानंतर इथं तुम्ही इथं दिलेलं आहे बघा, इन्कम ग्रुप दिलेला आहे. इन्कम ग्रुपवरती नॉन क्रिमिनलला तुम्हाला राईट करायचं आहे आणि यानंतर या ठिकाणी आधार नंबर टाकायचा आहे तुम्हाला. नॅशनॅलिटी इंडियनच राहणार आहे. त्यानंतर तुमच्याकडे डोमेसाईल कोणत्या जिल्ह्यातून घेतलेला आहे त्या ठिकाणी दाखवलेलं आहे. या ठिकाणी इथे क्लिक करायचं आहे. तुमचा जो जिल्हा आहे तो जिल्हा इथं सिलेक्ट करायचा आहे. महाराष्ट्र तर राहणारच आहे आणि या ठिकाणी महत्त्वाचं रेसिडेंट टाईप दिलेलं आहे या ठिकाणी, म्हणजे तुम्ही कुठल्या भागात राहताय. जर तुम्ही राहत असाल ग्रामीण तर ग्रामीण किंवा शहरी राहणार असाल तर शहरीवरती तुम्हाला क्लिक करायचं आहे. त्यानंतर पुढे आल्याच्यानंतर तर मित्रांनो, पुढे जाण्याच्या आधी एक सांगतोय तुम्हाला, जर या ठिकाणी तुम्हाला समजत नसेल, इथं रुरल दिलेलं आहे तेच म्हणजे ग्रामीण आणि अर्बन म्हणजेच काय आहे, शहरी भाग आहे. तर तुम्हाला या ठिकाणी क्लिक करायचं आहे. तर या ठिकाणी जे तुम्ही आहात त्या ठिकाणचं तुम्हाला सांगायचं आहे. तर या ठिकाणी जिल्हा दिलेला आहे, तुमचा जिल्हा निवडायचा आहे. या जिल्हा निवडताना पण याच ठिकाणी अशा ठिकाणी इथे क्लिक करायचं आहे तुम्हाला आणि तहसील निवडताना बी इथेच क्लिक करायचं आहे. तहसील म्हणजे तुमचा तालुका निवडताना. तर या ठिकाणी इथे क्लिक केल्याच्यानंतर तुमच्यासमोर एक अशा पद्धतीची जिल्ह्याची लिस्ट येईल पूर्ण आणि या ठिकाणी तहसीलला क्लिक केल्याच्यानंतर तुमचा जिल्हाच निवडला नाही तुम्ही तर तहसील, आता समजा संभाजीनगर या ठिकाणी अपडेट नाही आहे तरी इथं पाहू आपण. समजा आता भंडारा निवडला, मी भंडारा निवडला तर भंडाऱ्यातले सगळे तालुके येतील या ठिकाणी तहसील. तर या ठिकाणी तुम्हाला विलेज टाकायचं आहे तुमचं कोणतं आहे ते, जी सिटी आहे ते, हाऊस नंबर टाकायचा आहे, वॉर्ड नंबर टाकायचा आहे, रोड टाकायचा आहे, पिनकोड या ठिकाणी तुम्हाला सबमिट करायचं आहे. आणि तुमचा जर ॲड्रेस हाच असेल परमनंट तर या ठिकाणी तुम्ही करू शकता. परमनंट ॲड्रेस सेम ॲज प्रेझेंट ॲड्रेस या ठिकाणी तुम्ही क्लिक करायचं आहे. या बॉक्सवरती तुम्हाला राईट करायचं आहे, म्हणजे साधं असं क्लिक केलं की होऊन जातं ते ऑटोमॅटिकली. तर मग या ठिकाणी तुम्हाला अल्टरनेट नंबर टाकायचा आहे, एखादा असेल तर घरी, नसेल तरी काही नाही, तुम्ही सबमिट करू शकता. या ठिकाणी ईमेल आय डी टाकायचा आहे आणि सेव्ह अँड नेक्स्ट बटनावरती क्लिक करायचं आहे. तर मित्रांनो, या ठिकाणी पाहू शकता इथे माझा नंबर आहे. तुम्हाला काही अडचण आली असेल तर तुम्हाला फॉर्म भरताना काही अडचण येत असेल तर मी फॉर्म भरून देईन तुमचा, फक्त मला व्हॉट्सअप करा, ते पण फ्रीमध्ये देईल. आता या ठिकाणी आल्याच्यानंतर तुम्ही ते पाहू शकता. तर क्वालिफिकेशन डिटेल्स दिलेलं आहे. क्वालिफिकेशन डिटेल्सवरती ऑटोमॅटिकली येतं सेव्ह आणि नेक्स्ट केलं तर. कारण माझ्याकडे डॉक्युमेंट नसल्यामुळे मी 10वीचा नाही ना, त्याच्यामुळे जे 10वीचे भरायचं आहे त्यांच्यासाठीच सांगत आहे मी. या ठिकाणी 10वीचे तुम्हाला इथे डिटेल्स टाकायचे आहे. 10वी क्वालिफिकेशन डिटेल्स दिलेलं आहे. नेम आणि जे ठिकाण आहे तुमचं आणि नाव तुमचं आणि शाळेचं ठिकाण या ठिकाणी टाकायचं आहे. किंवा शाळेचं नाव जरी टाकलं तरी जमतं. या ठिकाणी तुमचा बोर्ड कोणता आहे ते बोर्ड तुम्हाला इथे टाकायचं आहे. पुणे असेल पुणे, अमरावती असेल अमरावती, लातूर असेल लातूर. या ठिकाणी तुमच्या 10वीच्या मार्क मेमोवरती असतं. त्यानंतर इथे पासिंग आउट तुम्ही आत्ता झालेला आहात ना, ते पासिंग इयर तुम्हाला निवडायचं आहे. इथंच या ठिकाणी वरती क्लिक करून तुम्हाला निवडायचं आहे. तर पुढे काय दिलेलं आहे, टोटल मार्क किती मार्काचा तुम्हाला होतं 10वीला आणि ते तुम्हाला त्या मार्कामध्ये किती मार्क पडले तुम्हाला ते इथं टाकायचं आहे. तर ते ऑटोमॅटिकली टक्केवारी येऊन जाईल या ठिकाणी आणि या ठिकाणी तुम्हाला सेव्ह आणि नेक्स्ट करायचं आहे. सेव्ह आणि नेक्स्ट केल्याच्यानंतर तुमच्यासमोर एक परत एक इंटरफेस येईल. तर परत अशा पद्धतीचा इंटरफेस येईल मित्रांनो. या ठिकाणी तुम्हाला पासपोर्ट साईज अपलोड करायची आहे. तर पासपोर्ट साईज करताना या ठिकाणी चूज गॅलरीवर क्लिक करायचं आहे. चूज गॅलरीवरती क्लिक केल्याच्यानंतर तुमची गॅलरी ओपन होईल. गॅलरीमध्ये जी फोटो आहे तुमची घ्यायची आहे आणि या ठिकाणी अपलोडवरती क्लिक करायचं आहे. अपलोडवरती क्लिक केल्याच्यानंतर या ठिकाणी तुमची फोटो दिसेल. आता या ठिकाणी नाही आहे तर सिग्नेचर अपलोड करायसाठी असेल तर इथं चूज गॅलरी करायची आणि आपली ओपन होणार. नंतर अपलोड फोटो इथं सिलेक्ट केला, सिलेक्ट झाल्याच्या नंतर अपलोड याच्यावरती क्लिक करायचं आहे. त्यामुळे इथं ती शो होईल तुम्हाला ऑटोमॅटिकली. नंतर मग असंच नेक्स्ट स्टेप करत जायचं आहे. तुमच्याकडे जे असेल ते सर्व काही इथं अपलोड करायचं आहे. जे मागतंय ते इथं मी तुम्हाला आधीच सांगले होते डॉक्युमेंट ते सर्व इथं तुम्हाला अपलोड करायचं आहे. आणि जर तुमच्याकडे तुम्ही जर ऑर्फन असाल म्हणजे अनाथ असेल तर तुम्हाला कास्ट सर्टिफिकेट हे कंपल्सरी नाही आहे. त्यामुळे तुम्ही अपलोड करू शकता, अन्यथा नाही. आणि नॉन क्रिमिनल पण जर तुम्ही ऑर्फन असेल तुम्हाला गरज नाही आहे. बाकी सर्व डॉक्युमेंट तुम्हाला लागतील आणि ते अपलोड करावे लागतील. तर मित्रांनो, ही अशा पद्धतीची माहिती होती. माहिती कशी वाटली? फक्त जास्त काही अपेक्षा नाही, लाईक करत जा. आणि आता आपल्याला एक महत्त्वाचं म्हणजे नोटिफिकेशन बघायचं आहे. काय आहे नोटिफिकेशन आणि तारीख कधीपर्यंतची आहे. तर मित्रांनो, आता आपल्याला त्या ठिकाणी जायचं आहे.
तर मित्रांनो बघा, अशा पद्धतीचं हे परिपत्रक आहे. परिपत्रकामध्ये तुम्हाला डेट वाढवून दिलेली आहे, त्या संदर्भात सांगण्यात आलेलं आहे. तर बघू तर आता आपण हे इथे पाहू शकता तुम्ही, हे कधी प्रसिद्ध झालेलं आहे. तर 16/6/2025ला, म्हणजे हे 16 जूनला प्रसिद्ध झालेलं आहे परिपत्रक. तर या ठिकाणी काय सांगितलं आहे, डबल जी असेल, NEET असेल किंवा MHT CET असेल, 2025 ते 27 याच्यासाठी पूर्वपरीक्षा ऑनलाईन प्रशिक्षणाकरिता अर्ज करणाऱ्या संबंधित विद्यार्थ्यांना सूचना दिलेली आहे. तर सूचना काय आहे, आता आपल्याला वाचून म्हणजे पाहून घ्यायची एकदा आणि समजून पण घ्यायची आहे. तर महाज्योती संस्थेमार्फत राबवण्यात येणाऱ्या ऑनलाईन प्रशिक्षण जे काही आहे ते इच्छुक विद्यार्थ्यांना ऑनलाईन अर्ज करण्याकरिता 15/5/2025 ही अर्जाची लिंक दिली होती. महाज्योतीच्या संकेतस्थळावर तुम्हाला काय करण्यात आली होती, उपलब्ध करून देण्यात आली होती. तसेच विद्यार्थी सदर योजनेकरता ऑनलाईन अर्ज करण्याची मुदतवाढ देण्याकरता विनंती केली असताच बघा, सदर काय केले, विद्यार्थ्यांनीच केलेली आहे. ऑनलाईन अर्ज सादर करण्याची मुदतवाढ द्या म्हणून. तर त्यांच्यासाठी त्यांनी काय केले, 20/6/2025 पर्यंत देण्यात आली होती. कधीपर्यंत? 20/6/2025, म्हणजे 20 जूनपर्यंत देण्यात आलेली होती. तर मग काय झालं, तर परत प्रॉब्लेम इश्यू काय यायला लागले, तर कारण मुलांचं तुम्हाला म्हणलं नाही, आधीच सांगितलं. परंतु इयत्ता 11वीला विज्ञान शाखेत प्रवेश घेण्याची प्रक्रिया सुरू होण्यास आणखीन काही दिवस विलंब होत असल्याने पुन्हा सदर योजनेचा ऑनलाईन अर्ज करण्यासाठी बघा, म्हणजे पुन्हा त्यांनी काय केलेलं आहे, जे काही मुलांना आता 11वी सायन्सला ॲडमिशन घेण्यासाठी काय होत आहे, त्यांना वेळ लागतोय. काही जणांकडे डॉक्युमेंट अवेलेबल नाहीत, तर काही जणांचे कसं वेबसाईट प्रॉब्लेम ज्या त्या कॉलेजला ॲडमिशन घेण्यासाठीचं आहेत, किंवा त्यांचे अजून सर्व्हर डाऊन आहेत काही जणांचे, तर काही जणांचं फॉर्म फिल झालेले आहेत, काही जणांचे अजून हे झालेलं नाही. तर मित्रांनो, अशा वेगवेगळी कारणं आहेत त्याच्यासाठी. त्यांनी या ठिकाणी कारणं पण सांगले आहेत. विलंब होत असल्याने पुन्हा सदर योजनेसाठी ऑनलाईन अर्ज करण्याकरता मुदतवाढ देण्याची विनंती विद्यार्थ्यांनी महाज्योती या कार्यालयास केलेली आहे. त्यामुळे विद्यार्थ्यांनी केलेल्या विनंती विचारात घेता सदर योजनेकरता ऑनलाईन अर्ज करण्यासाठी व यापूर्वी अर्ज केलेल्या विद्यार्थ्यांना अर्जात दुरुस्तीसाठी नॉन क्रिमिनल असेल, बोनाफाईड प्रमाणपत्र व इतर आवश्यक कागदपत्रे अपलोड करण्याकरिता दिनांक 20/7/2025 पर्यंत मुदतवाढ देण्यात आलेली आहे. संबंधित विद्यार्थ्यांनी याची नोंद घ्यायची आहे. तर मित्रांनो, हे अशा पद्धतीचं होती माहिती. तर काय केलेलं आहे त्यांनी, पाहू शकता इथं 20 जुलैपर्यंत वाढवलेली आहे डेट. त्यामुळे तुम्ही 20 जुलैपर्यंत तुमचे जे काही डॉक्युमेंट असतील ते सर्व डॉक्युमेंट काढा. सायन्सला ॲडमिशन केलेली तुमची पावती असेल, बोनाफाईड सर्टिफिकेट असेल, हे सर्व तुमच्याजवळ तयार ठेवा आणि फॉर्म सबमिट करून टाका. तुम्हाला काही दिवसात तुमच्या घरी टॅब येईन पोस्टाद्वारे आणि त्यांची पुस्तकं पण भेटतील तुम्हाला. त्यामुळे जास्त काय अपेक्षा नाही मित्रांनो. जास्तीत जास्त आपला व्हिडिओ शेअर करा आणि आपल्या चॅनलला सबस्क्राईब करा आणि व्हिडिओला लाईक करा जास्तीत जास्त. माहिती कशी वाटली नक्कीच कळवा. थँक्यू मित्रांनो.